नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, लाडेगाववरून, तालुका कोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, मी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी गणित हा जो विषय असतो त्यामधील आज लसावी हे चॅप्टर मी शिकवणार आहे. याआधी लसावीवरती एक व्हिडिओज मी केलेला आहे, पण त्याच्यामध्ये मी दुसरी मेथड शिकवली होती. आज मी तुम्हाला लसावीतली दुसरी मेथड शिकवतो. आज अवयव पद्धतीनं आपण लसावी कसा काढू शकतो हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शिकूया लसावी, आणि तेही अवयव पद्धतीनं कसा काढत असतात. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून हे सगळं आपण शिकणार आहोत. आपण याच्यामध्ये उदाहरण घेणार आहोत. याच्यामध्ये 12 व 14 चा लसावी काढा. लसावी काढा हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे, उदाहरण नंबर 1. आता याच्यामध्ये 12 व 14 चा लसावी काढा असं याच्यामध्ये विचारलेलं आहे. मग आपण अवयव पद्धतीने काढणार आहे. इथे काय करायचं, 12 घ्यायचे. आता काय करायचं, 12ला 1 गुणीला काय करायचे, इथं 12 करायचे. 1 गुणीला 12 सगळ्यात अगोदर. त्यानंतर काय करायचं, 1 गुणीला, आता 12ला सुरुवातीला 2 भाग देऊन पाहायचं. जर 2 भाग दिला तर मग किती येणार आहेत, 6 येतील. 2 जो भाग दिला तर, म्हणून आपण 2 गुणीला काय करणार आहे, 6 करणार आहे. इथं याची काय केली, आपण फोड केली 12ची. 2 गुणीला काय केलं, इथं 6 केला. त्यानंतर त्याच्या खालची स्टेप 1 गुणीला, हा 2 जसा तसाच घ्यायचा गुणीला. आता या 6, हा जो 6 आहे, आता या 6ची फोड करायची आहे, तर इथे करायचे 2 गुणीला 3. 2 गुणीला 3 केलं तर किती होतात, 6 होतात. आता इथे थांबून जायचं. त्यानंतर इथे आता घ्यायचे 14. आता 14चं पण तसंच 1 गुणीला काय करायचे, 14 घ्यायचे. मग आता 1 गुणीला याची पण फोड करायची, तर 2 गुणीला काय करायचं, 7 करायचं. 7 दुनी किती होतात, 14 होतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1 गुणीला 2. आता हे खाली वाढत नाही आहे, कारण इथे 7 आलेलं आहे. 7चं डिवायडेशन होणार नाही, त्याच्यामुळे याच्या पुढची स्टेप आता होणार नाही आहे. तर मग आता काय करायचं, इथे थांबून जायचं. आणि त्याच्यानंतर आता काय करणार आपण, तर आता लसावी काढण्याकरता लसावी बरोबर सगळ्यात अगोदर काय करणार आहे, याच्यातले जे म्हणजे सारखे सारखे जे कॉमन जे आहेत आलेले, आता इथे 1 आलेला होता, इथे पण 1 आहे, म्हणून इथे 1 लिहून घ्यायचा. त्यानंतर गुणेला लिहायचं इथं. आता याच्यामध्ये हे 2 आले, याच्यामध्ये पण 2 आहेत, म्हणून इथे 2 घेऊन घ्यायचे. ठीक आहे. आता अगोदर काय करायचे की वरच्या याच्यात 12चे जेव्हा आपण अवयव पाडले, तर 12च्या अवयवांमध्ये आणि आता 14च्या अवयवांमध्ये तर 1 सारखा सारखा होता म्हणून तो घेतला. इथे 2 हे सारखे सारखे होते म्हणून इथे 2 घेतले. आता इथे 2 आहेत, तर पण याच्यामध्ये आता शिल्लकचे 2 नाही आहेत. इथे 3 आहेत, पण याच्यामध्ये नाही आहे. आता याच्यामध्ये 7 आहेत, पण वरच्या याच्या 7 नाहीत, म्हणजे ते सारखे सारखे नाहीत. पण तरीही काय करायचं, ते उरलेले जे आहेत तर ते ज्या संख्या आहेत त्या इथं घेऊन घ्यायचे गुणाकारामध्ये. इथे हा 2 घेऊन घ्यायचा, हा 3 पण इथे घेऊन घ्यायचा, आणि हे गुणेला हे जे 7 उरले आहेत हे पण इथे घेऊन घ्यायचे. म्हणजे जे उरलेले जे आहेत ते पण आपण याच्यामध्ये घेऊन घेतलेले आहेत. हे 2 गुणीला 3 घेतले याच्यामध्ये, हे इथं, आणि हे 7 पण इथं आपण इथे घेतलेले आहेत. मग आता इथे काय करायचं, इथे याचा गुणाकार करायचा. 1 गुणीला 2 म्हणजे 2. 2 गुणीला 2 म्हणजे किती होतात, 4. 4 त्रिक किती होतात, 12. 12 साती किती होतात, तर 12 साती होतात 84. किती होतात, 84. तर आपण याचा जो लसावी आहे, तर याचा लसावी किती निघणार आहे, इथे 84 निघणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण अवयव पद्धतीनं आपण याच्यामध्ये काय करू शकतो, याच्यामध्ये आपण लसावी काढू शकतो. अतिशय सोपी अशी ही मेथड आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण या गणिताला इथं करू शकतो आहे.
आता अधिक मी अशाच पद्धतीचे काही गणित मी तुम्हाला सांगणार आहे समजावून. हे तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. आता एक्झाम्पल नंबर 2 मी तुम्हाला शिकवणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लसावी काढायला सांगितलं आहे. 2, 4, 8, 16 आणि 64 याचा लसावी आपल्याला काढायला सांगितलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता इथे किती आहेत? इथे 5 संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. म्हणजे याचे काय करावे लागतील? आपल्याला अवयव काढावे लागतील. सुरुवातीला आपण 2चे अवयव काढू. आपण 2 घेऊ. आता काय करायचं? 1 गुणिले 2 करायचं. आता 2चे काही फोड होत नाही म्हणून इथे याला स्टॉप करून टाकायचं. त्यानंतर घ्यायचे 4. आता 4 1 गुणिले काय करायचं? 4 करायचे. आता 1 गुणिले या 4ची फोड करायचे तर 2 गुणिले इथे 2 होतील. त्यानंतर इथे पण आता स्टॉप होऊन जायचं. त्यानंतर घ्यायचा 8. आता 1 गुणिले सुरुवातीला काय करायचे? 8 करायचे. मग आता 1 गुणिले या 8ची फोड करायची. 2 गुणिले 4 करायचे. आता 1 गुणिले हा 2 जसा तसाच लिहायचा. या 4ची फोड करायची. आता 2 गुणिले काय करायचे? 2. त्यानंतर आता इथे पण स्टॉप होऊन जायचं. त्यानंतर आता घ्यायचे 16. आता 1 गुणिले काय करायचे? 16. त्यानंतर 1 गुणिले 2 गुणिले काय करायचे? 8. त्यानंतर 1 गुणिले 2 गुणिले आता 8ची फोड करायची. 2 गुणिले काय करायचे? 4. त्यानंतर 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4ची फोड करायची. 2 गुणिले 2 करायचे. त्यानंतर आता 64 इथे आपण 64चे सुद्धा आपण अवयव पाडणार आहे. आता 1 गुणिले काय करायचे? 64. आता 1 गुणिले 64 ला 2 ने भाग दिला तर 2 गुणिले काय करणार आपण? 32 दुनी काय होतं? 64. 2 गुणिले 32 केले. 1 गुणिले 2 गुणिले आता 2 गुणिले काय करणार आपण? 16. 16 दुनी काय होतात? 32 होतात. त्यानंतर 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 16ची फोड करायची. 2 गुणिले 8 करायची. म्हणजे 8 दुनी किती होतात? 16. त्यानंतर 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 8ची फोड करायची. 2 गुणिले काय करायचे? 4. त्यानंतर परत खालची स्टेप लिहायची. 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले या 4ची फोड करायची. 2 गुणिले 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काढायचा लसावी. आता आपण सगळ्यांचे अवयव पाडून घेतले. आता लसावी काढत असताना काय करायचं की सगळ्यात अगोदर आपण सारखे सारखे ज्या संख्या आहेत त्या आपण घेऊन घेणार आहेत. आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये सगळ्या याच्यामध्ये एक एक प्रत्येकामध्ये राहतो. एक एक जो आहे हा प्रत्येकामध्ये राहणारच आहे. तर आपण सुरुवातीला आपण 1 घेणार आहे जो सगळ्यांमध्ये सारखा येतो. त्यानंतर आता इथे 2 आहेत. इथे हे 2 आहेत. त्यानंतर हे पण इथे 2 आहेत. इथे पण 2 आहेत. इथे पण 2 आहेत आणि इथे पण हे 2 आहेत. म्हणून हा 2 जो कॉमन आहे सगळ्यामध्ये तो घेऊन घेतला. आता त्याच्यानंतर इथे या दोन्ही संख्या संपल्या. आता इथे एक संख्या उरली, हे उरली 2. आता याच्यामध्ये 2 आहेत. आता खालचे अधिक काही याच्यामध्ये 8चे अवयव आहेत, 16चे आहेत आणि 64चे आहेत. याच्यामध्ये अधिक सारखे सारखे निघतात का आपल्याला पाहायचे आहेत. तर याच्यामधले हे 2 आहेत. इथं हे 2 घेतले. इथे पण हे 2 आहेत. इथे पण 2 आहेत आणि इथे पण 2 आहेत. म्हणून अधिक 2 आपण सारखे सारखे काढले त्याच्यामध्ये. हे तिथे लिहून घ्यायचे. त्यानंतर आता खालच्या याच्यात इथं अधिक 2 आहेत इथं. तर याच्यात खालच्या याच्यात अधिक हे 2, हे 2, त्यानंतर हे 2 सारखे सारखे निघतात. हे पण घेऊन घ्यायचे कॉमन म्हणून 2. त्यानंतर आता याच्यामध्ये एक हे 2 आहेत इथं. हे 2 आणि हे 2 सारखे सारखे येतात म्हणून अधिक हा 2 घेऊन घ्यायचा सारखे सारखे वाला. मग आता काय झालं की आता हे इथले पण संपले, इथले पण संपले आहेत, इथले पण संपले आणि हे इथले पण संपून गेले. आता काय राहिलं? इथे हे 2 अंक बाकी राहिले इथं. बरोबर आहे. तर मग यांना पण काय करायचं? इथे घेऊन घ्यायचं. 2 गुणिले 2 हे पण आता लिहून घेतले. आता काय करायचं? त्याचा गुणाकार करायचा. तर आता 2 गुणिले 2 किती होतात? 4. 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32 आणि 32 दुनी 64. याचा लसावी किती येणार आहे?
64 येणार आहे. तर अशा पद्धतीनं अवयव पद्धतीनं आपण काय करू शकतो, याच्यामध्ये आपण लसावी काढत असतो. अशा पद्धतीनं अवयव पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण लसावी काढायचा आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. तर हे तुमच्या लक्षात येत असेल जेव्हा मी तुम्हाला शिकवतो. काही जर अडचण आली तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, काही प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नांचं जे समाधान आहे, जे सोल्युशन आहे ते मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. यानंतर मी तुम्हाला पुढचं एक्झाम्पल शिकवणार आहे. मी अतिशय बेसिक पासून विद्यार्थ्यांना हे जे गणित आहेत लसावीचे मी शिकवत आहे. जे ज्यांना बिलकुलच काही येत नाही गणितातलं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी हे गणित शिकवत असतो. अशा विद्यार्थ्यांना गृहीत पकडतो की त्या विद्यार्थ्यांना गणितातलं काहीच येत नाही. अशा विद्यार्थ्यांना गृहीत पकडून मी हे सगळे गणित हे शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि ज्यांच्या आयडियाज क्लिअर आहेत तर त्यांची रिव्हिजन होऊन जाते. त्यानंतर अधिक एक गणित जे आहे मी घेतो आहे समोरचं. आता याच्यामध्ये वीस व 30 चा लसावी काढा. लसावी काढा. एक्झाम्पल काय आहे, इथं 20 व 30 चा लसावी काढा असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता 20 चे आपण सुरुवातीला अवयव पाडून घेऊ. एक गुणीला काय करायचं, 20 करायचे. त्यानंतर एक गुणीला आता 20 ची फोड करायची. 2 गुणीला काय करायचे, 10. त्यानंतर 1 गुणीला 2. आता या 10 ची फोड करायची. 2 गुणीला 5 करायचे. 5 दुनी किती होतात, 10 होतात. आणि इथं काय होतात, स्टॉप होतात, कारण 5 ची फोड होणार नाही आहे. त्यानंतर आता घ्यायचे 30. आता इथं काय करायचं, 1 गुणीला काय करायचे, 30 घ्यायचे. आता 1 गुणीला 2 गुणीला काय करू शकता तुम्ही, 15 घेऊ शकता. त्यानंतर 1 गुणीला 2 गुणीला आता 3 गुणीला काय करू शकता, 5. 5 किती होतात, 15. मग आता लसावी काढायचा आहे तुम्हाला. तर इथं लसावी बरोबर. आता याच्यामध्ये हा जे सारखे आहेत ते घेऊन घ्यायचे. इथे एक येतो, हा एक घेऊन घ्यायचा. त्यानंतर इथे 2 येतात सारखे, इथे पण 2 येतात, हे 2 घेऊन घ्यायचे. त्यानंतर आता इथं हे 5 येतात सारखे, हा 5 पण इथे घेऊन घ्यायचा सारखा. आता याच्यात उरला हा 2 आणि याच्यात उरला हा 3, बरोबर आहे. म्हणून हे पण घेऊन घ्यायचे, हा 2 पण घेऊन घ्यायचा शिल्लक उरलेला, आणि हा 3 पण इथे घेऊन घ्यायचा. ठीक आहे. आता काय करायचं याचं कॅल्क्युलेशन. आता 1 गुणिला 2 म्हणजे 2. 2 गुणिला 5 म्हणजे किती होतात, 10. 10 दुनी 20 आणि 20 किती होतात, 60. याचा लसावी किती येणार आहे, लसावी येणार आहे इथं 60. तर अशा पद्धतीनं हे अतिशय सोपी गणित आहेत. तर हे गणित तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लसावी शिकवण्याचा प्रयत्न करतो. कोणती पद्धत शिकवत आहे मी, अवयव पद्धतीने लसावी काढणे. तर अतिशय सोप्या पद्धतीनं हे मी तुम्हाला गणित सांगत आहे. त्यानंतर अधिक एक एक्झाम्पल घेणार आहे आपण. विद्यार्थी मित्रांनो, एक अधिक एक्झाम्पल घेतोय नंतरचं. याच्यामध्ये 14, 28 व 42 चा लसावी काढा. हे एक्झाम्पल आहे. 14, 28 आणि 42 चा लसावी काढा असा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण 14 घेऊ. 1 गुणीला काय करायचे, 14 करायचे. 1 गुणीला 2 गुणीला काय करायचे, 7. 7 दुनी काय होतात, 14. 14ची काय केली, फोड केली.
आता 7ची फोड होणार नाही आहे म्हणून इथे स्टॉप करायचं. त्यानंतर घ्यायचे 28. आता 1 गुणिला काय करायचे 28 घ्यायचे. आता 1 गुणिला 28चे काय करायचे फोड करायचे. तर इथे 14 दुनी काय होतात 28 म्हणून 2 गुणिला 14 करायचे. त्यानंतर 1 गुणिला 2, आता 14ची परत काय करायची फोड करायची. 2 गुणिला 7 करायचे. त्यानंतर आता 7ची फोड होत नाही म्हणून तिथे स्टॉप करायचं. आता लसावी काढत आता अधिक 42 राहिले तिथं. त्यानंतर 42 घ्यायचे. 1 गुणिला काय करायचं 42 करायचे. त्यानंतर 1 गुणिला 2 गुणिला 21 दुनी काय होतात 42 म्हणून 2 गुणिला काय करायचे 21. त्यानंतर 1 गुणिला 2 गुणिला 3 7 21 म्हणजे 3 गुणिला काय करायचे 7 करायचे. 3 गुणिला 7 केले तर 21 येतात. त्यानंतर आता 7ची फोड होणार नाही म्हणून तिथे स्टॉप करायचं. आता आपल्याला लसावी काढत असताना याच्यातले सारखे सारखे आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला. इथे 1 आहे सारखा, इथे पण 1 आहे, हा 1 आहे म्हणून इथं काय करायचा 1 घेऊन घ्यायचा. त्यानंतर आता याच्यामध्ये इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे म्हणून हे सारखे सारखे घेऊन घ्यायचे. इथे 2. त्यानंतर अधिक कोणते कोणते सारखे सारखे आहेत याच्यामध्ये 7 आहेत, याच्यामध्ये पण 7 आहेत, याच्यामध्ये पण 7 आहेत म्हणून हा 7 घेऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये 2 आहे, याच्यात तर काहीच उरलं नाही आहे. आता याच्यामध्ये हा 2चा आकडा उरला पण याच्यामध्ये आता 2 नाही आहे, इथे आहे 3. तर त्यामुळे आता इथे 3 आहे तर याच्यात 3 नाही आहे, त्याच्यामुळे हा 2 इथे उरलेला आहे. त्यानंतर हा 3 इथे उरलेला आहे म्हणून जे उरलेले आहेत ते पण इथे घेऊन घ्यायचे. इथे 2 घ्यायचा हा उरलेला आणि हा 3 हा पण उरलेला घेऊन घ्यायचा इथं. आता याचं करायचं कॅल्क्युलेशन. आता 2 गुणिले 7 म्हणजे किती होतात 14, बरोबर आहे. इथे 14 गुणिला 2 किती होतात 6, बरोबर आहे. मग आता 14 किती होतात 14 84. तर याचा लसावी किती राहणार आहे, याचा लसावी राहणार आहे 84 84. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं काय करायचं आहे की आपल्याला लसावी काढणं शिकायचं आहे. तर याचा जे आन्सर आहे लसावी किती राहणार आहे याचा 84 म्हणजे 84 राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं अतिशय सोप्यात सोपी जी गणित आहेत हे मी तुम्हाला याच्यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये एक अधिक मी तुम्हाला एक नवीन प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे. आता याच्यामध्ये पण हा जो नवीन प्रकार आहे हा आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये शिकणार आहोत. आजच्यासाठी हे जे एवढे जे गणित आहेत हे भरपूर झालेले आहेत आणि काही नवीन त्याच्यामधले जो काही प्रकार आहेत हे पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना गणित या विषयामध्ये खरंच अडचणी आहेत, ज्यांना येत नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे यूट्यूबचं चॅनल आहे त्या यूट्यूबच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायचं आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्याला काय करायचं ऑल करायचं, जेणेकरून तुम्हाला पुढचे काही व्हिडिओ जे आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाणार आहेत. आणि एवढंच नाही तर तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यानंतर ते सुद्धा पोलीस भरती, तलाठी, बँकेच्या परीक्षा, रेल्वेच्या परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम अशा ज्या परीक्षा आहेत तर त्यांची ते तयारी करत असतील आणि त्यांना सुद्धा खूप सगळ्या गणिताच्या अडचणी असतील, तर त्यांना कृपया हे जे माझे जे चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करायला लावायचं आणि नोटिफिकेशन मध्ये ऑल करायला लावायचं. आणि त्यामुळे काय होणार आहे की तुमच्यासोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि आता मी डेली रोज एक व्हिडिओज मी यूट्यूबच्या चॅनलला अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी रोज तुम्हाला शिकता येणार आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसला जाऊन तुम्ही तुमचा वेळ घालवता, त्यासोबतच तुमचा पैसा पण जातोय. तर या यूट्यूबच्या चॅनलला तुम्हाला फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही यूट्यूबच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला जे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि तेही तुम्हाला घर बसल्या हे व्हिडिओज मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथे थांबतो आहे, आपली रजा घेतोय. थँक्यू सो मच.